जय मित्रांनो, तर आतापर्यंत नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांच्या रिक्त जागांची माहिती आलेली आहे तर ते आता आपण पाहूयात. त्याच्याच बरोबर तुम्हाला मित्रांनो मला एक सांगायचं आहे की बऱ्यापैकी मला वाटते नवीन मुलंच मला बऱ्यापैकी मेसेज करत आहे इन्स्टाला, त्याच्यानंतर व्हॉट्सअपला कमेंटला पण काही विचारत आहे नवीन पोलीस भरती नेमकी नक्की निघेल का, अशा प्रकारचे मला मेसेज येत आहे. तर आता मित्रांनो तुम्हाला मला एक सांगायचं आहे की पोलीस भरती प्रत्येक वर्षी होत असते. हा प्रश्न आता तुम्ही नवीन आहे, तुम्हाला माहिती नसेल, पण पोलीस भरती प्रत्येक वर्षी होत असते. 2015चं वर्ष जर सोडलं, त्याच्यानंतर कोरोनाचे जर 1-2 वर्ष सोडले, तर प्रत्येक वर्षी पोलीस भरती निघत असते मित्रांनो. त्यामुळे कोणत्या रिकाम्या पोरायच्या काही तुम्ही नादी लागू नका मित्रांनो. तुम्हाला इतकं सांगतो मी, कारण की पोलीस भरती प्रत्येक वर्षी असते. प्रॉपर आपला अभ्यास चालू ठेवा, आपलं ग्राउंड चालू ठेवा. 2004, 2005, 2006 पर्यंतच्या मुलांनी या करंटच्या भरतीमध्ये रिझल्ट घेतलेले आहे मित्रांनो. त्यामुळे अशा रिकाम्या पोरायच्या नादी लागू नका मित्रांनो. तुम्ही हे करिअर निवडलं आहे ना पोलीस भरती, तर यामध्ये पुरेपूर स्वतःला 100% झोकून द्या मित्रांनो. तुम्ही जर 100% झोकून दिलं तर तुम्हाला पोलीस भरती कधीही निराश करत नाही. तुम्हाला रिझल्ट हा 100% देणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या मेहनतीवर, तुमच्या अभ्यासावर, तुमच्या मेहनतीवर तुमचा विश्वास पाहिजे. तुम्ही त्या लेवलला आपली तयारी असायला पाहिजे मित्रांनो. तर अशा रिकाम्या पोरायच्या नादी लागू नका. आता भरती होणार नाही, तेव्हा भरती होणार नाही, 2 वर्षांना होईल, 27-20 असंच निघून चालत येईल, असं वगैरे काही होणार नाही मित्रांनो. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये आपली ऍड येऊ शकते. रिक्त पदं बऱ्यापैकी, आता रिक्त जागांची आपल्याकडे माहिती आलेली आहे, ते तुम्हाला सांगतो. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलीच होती. पण आता नाशिक शहरचा जर विचार केला तर नाशिक पोलीस शिपाईला 181 जागा रिक्त आहे. त्याच्यानंतर पोलीस चालकला तिथं 6 जागा रिक्त आहे. त्याच्यानंतर मुंबई शहर पोलीसला 3506 शिपाईच्या जागा रिक्त आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हरच्या जागा 141 तिथं रिक्त आहे. त्याच्यानंतर आता साताऱ्याला 283 जागा तिथं रिक्त आहेत. त्याच्यानंतर आता भंडारा पोलीसला पेपरमध्ये लेख आला होता, 124 जागा तिथं रिक्त आहेत. त्याच्यानंतर आता बुलढाणा पोलीसला शिपायाच्या 155 जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर चालकच्या 18 जागा रिक्त आहेत. तर आता नवी मुंबईला 323 जागा पदे रिक्त आहेत आता नवी मुंबईला. तर आता मित्रांनो बॅट्समॅन बद्दल पण मला बऱ्यापैकी कमेंट आल्या होत्या, पण बॅट्समॅनची सध्या काही माहिती मिळाली नाही मित्रांनो. जशी काही याच्या रिलेटेड आणखीही जे जिल्ह्यांच्या रिक्त जागा समोर येत राहतील त्या मी तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक अशा अपडेट मी पोलीस भरतीच्या टाकत असतो. त्यामुळे जे आतापर्यंत नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व तुम्हाला सांगतो मित्रांनो की आता 1600-1100 मीटरचं ते थोडाफार हाय ते इश्यू चालू, पण आता वेळोवेळी मित्रांनो मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वेळोवेळी बऱ्यापैकी बदलाव आपल्याला पोलीस भरतीच्या ग्राउंडमध्ये होताना दिसलेला आहे मित्रांनो. कारण की आता जर मागच्या भरती जर बघितली, कोरोनाची जर भरती बघितली, जेव्हा आधी पेपर होता त्याच्यानंतर ग्राउंड होतं, त्याच्यानंतर ग्राउंड होतं. तर आता ग्राउंड मध्ये कसं मित्रांनो तिथं आपल्याला फरक आढळून आला होता. 30 मार्क 1600ला आणि 10-10 मार्काचा गोळा आणि 100 अशा प्रकारचं तेव्हा ग्राउंड होतं. मार्कांमध्ये आपल्याला तफावत आपल्याला आढळून येते या भरतीमध्ये आणि कोरोनाच्या भरतीमध्ये. त्याच्यानंतर त्याच्या आधीचे जर भरती बघितली तर 5 इव्हेंट असायची. त्याच्या आधीची आधी जर बघितलं आपण 1600 मीटरच्या टायमिंग मध्ये आपल्याला फरक आढळून येतो. 4:40 आधी 1600चा टायमिंग होता, त्याच्यानंतर 5:10 झालेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो असं काही वेगळं वगैरे काही होणार नाही. जर बदल झालाही पण याच्या बद्दलची प्रॉपर अशी अपडेट वगैरे काही सध्या आलेली नाहीये मित्रांनो. त्यामुळे जर आपण बघितलं तर आता हा जो बदल होईल तर असं वेगळं काही असा फरक तुम्हाला आढळून येणार नाही मित्रांनो. 1600च्या जागी 800 होईल, आणखी 800च्या जागी 400 होईल, अशा प्रकारचे बदल संभावित आहे. पण आता याच्या रिलेटेड आतापर्यंत तरी काही अशा प्रकारची अपडेट नाही मित्रांनो. तर आता आणखी रिक्त जागांची अपडेट असो, त्याच्यानंतर या ग्राउंडच्या रिलेटेड जे काही अपडेट समोर येईल, त्याच्यानंतर इतर जे काही पोलीस भरतीच्या आपल्या समोर अपडेट येत राहतील त्या आपण आपल्या चॅनलवर टाकणारच आहे. त्यामुळे जे आतापर्यंत नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इतर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.